अर्थातच चांगला खेळ पाहायला मिळतो तो लाडगर विरुद्ध केळशी. दरम्यान पहिल्याच चढाईचा मान घेतो तो आविष्कार. केळशी संघाचा 7 नंबरची जर्सी चढाईपटू आविष्कार साळवी चढाई करतोय तो लाडगर संघाच्या क्षेत्ररक्षणात. सुरेख चढाई चपाई केली सहजरित्या. मधल्या खेळाडूला लात मारून आपल्या संघाचंही खातं खोलतं एका गुणाने. तो माघारी परतलाय, त्याला प्रत्यय करतोय तो लाडगर संघाचा 18 नंबरची बांधणी घातल्या चढाईपटू. एक उंच असा बरीचशी चढाईपटू. सुरेख चढाई चपाई केली चढाई. ह्या ठिकाणी मला वाटतं त्याला सुरेख अशी सांगी पकड होते आणि चढाईपटू बाद होतोय. गुड जातोय तो केशीच्या खात्यामध्ये. त्याला प्रत्यय चढायचं पुन्हा एकदा आविष्कार. सुरेख चढाई आणि ह्या ठिकाणी हनुमान उडी मारण्यात तरबेज झालेला खेळाडू आहे. सहजरित्या 2 खेळाडू बाद करून तो माघारी परततोय. तीन गुणाची भर पडते ती केशीच्या खात्यामध्ये. सुंदर चढाई म्हणता येईल ती आविष्कार साळवीची. त्याला प्रत्यय चढायला येतो लाडगर संघाचा राज. चढाई करतो केशी संघाच्या बलाढ्याच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. सुरेख चढाई म्हणते उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवर केली चढाई. गडी बाद करण्याचा आटोकाट केला प्रयत्न. आता चालू सामन्यामध्ये संघ विजय होणार आहे तो सेमीमध्ये दाखल होणारा संघ असेल. त्याची लढत होईल ती अमर भारत टायसोरे संघाशी. आपली बजावता खेळी संपवून तो माघारी परतला. त्याला प्रत्येक पुन्हा एकदा आविष्कार साळवी. मागच्या चढाईमध्ये 3 खेळाडू बाद करून तो माघारी परतला होता. आता मात्र आपल्या संघासाठी पुन्हा एकदा तो झट्टान दिसतोय. सुरेख चढाई खोलवर केली चढाई. डाव्या कोपऱ्यामध्ये हात मारून गडी बाद करण्याचा आटोकाट केला प्रयत्न. या प्रयत्नांना यश लागतोय. एक खेळाडू बाद करून तो माघारी परततोय. लाडगर संघाचा एकाकी खेळाडू म्हणता येईल तो आता चढाईचं भार घेतोय. आपल्या संघासाठी गुणाची भर करण्याचा त्याचा आटोकाट प्रयत्न आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर केली चढाई. सुरेख चढाई चपाई केली चढाई आणि ह्या ठिकाणी त्याला सुरेख अशी सांगी पकडतोय आणि चढाईपटू बाद होतोय. संघाला गुण मिळण्याचा आटोकाट प्रयत्न चालू आहे. चढाई करतो तो लाडगर संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. सुरेख चढाई म्हणते उजव्या कोपऱ्यात डाव्या कोपऱ्यात सहजरित्या हात मारून गडी बाद करण्याचा इशारा करतो आणि एक खेळाडू बाद करून तो माघारी परततोय. त्याला पुतुसाठी तो लाडगर संघाचा 18 नंबरची बांधणी घेतल्या चढाईपटू. चढाई करेल तो केशी संघाच्या क्षेत्ररक्षणात. संतोषाच्या खेळी चालू आहे ती लाडगर विरुद्ध केळशी. चढाई चढायला येतो आविष्कार. सुरेख चढाई चपाई केली चढाई. डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर केली चढाई आणि ह्या ठिकाणी आता मात्र त्याला सुरेख अशी सांगी पकडते आणि चढाईपटू बाद होते. गुण जातोय तो लाडगरच्या खात्यामध्ये. त्याला प्रतिसाठी पुन्हा एकदा लाडगर संघाचा चढाईपटू राज चढाई करतोय तो केशी संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. सुरेख चढाई चपाई केली डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात छीप मारून गडी बाद करण्याचा आटोकाट केलेला प्रयत्न. दोन्ही संघ नामवंत आहेत. नामवंत खेळाडूंचा भरणा आहे, समावेश आहे. एक चांगला खेळ पाहायला मिळतोय तो स्वाभिमानी युवक मंडळ चालगावच्या मैदानामध्ये. तो माघारी परतला प्रत्येकाला तो केशी संघात चढाईपटू आणि त्याला एकाकी पकडण्यामध्ये सहजरित्या 3 गुणाची भर पडून तो माघारी परतलाय. त्याला प्रतिष्ठित पुन्हा एकदा राज. पंचांचा 3rd रेटचा इशारा असेल. चढाई चढायला तो राज. चढाई करतोय तो केशी संघाच्या बलाढ्याच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. सुरेख अशी सांगी पकडू द्या. चढाईपटू बाद होते. गुण जाते तो केशीच्या खात्यामध्ये. त्यासाठी प्रतियोगितेसाठी आलाय तो आविष्कार साळवी. चढाई करतोय तो लाडगर संघाच्या 3 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. सुरेख चढाई सहजरित्या एक खेळाडू बाद करून तो माघारी परतलाय. त्याला प्रतियोगितेसाठी देतो
लाडगर संघाचा 19 नंबरची पाय घातलेला चढाईपटू एक उंच चढाईपटू चढाई करतोय तो केशी संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. सुरेख चढाईंच्या पाय केली चढाई ह्या ठिकाणी त्याला सुरेख अशी साखळी पकडतोय आणि चढाईपटू बाद होतोय. गुण जाईल तो केशीच्या खात्यामध्ये. त्याला प्रतिसाद देतो केशी संघाचा आविष्कार साळवी. एकाकी झुंज मंडळातील लाडगर संघाचा 13 नंबरचा खेळाडू देताना सहजरित्या एक खेळाडू बाद करून तो माघारी परतलाय. 3 गुणाची भर पडते ती केशीच्या खात्यामध्ये. सहजरित्या एक खेळाडू बाद करून तो माघारी परततोय. त्याला प्रत्येकासाठी पुन्हा एकदा आविष्कार. या होणारा सामना असेल जो चालू सामन्याचा जो संघ विजयी होईल त्या संघासमोर अर्थातच अमरभर टाळसुरे संघ असेल. सेमीचा राऊंड होईल तो अमरभर टाळसुरे विरुद्ध चालू संघ विजयी होईल त्या संघासोबत अमरभर टाळसुरे संघाला पहिला पुकार असेल. दरम्यान चढाई चढायला येतो लाडगर संघाचा चढाईपटू केशी संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. सुरेख चढाई म्हणते डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर केली चढाई लात मारून गडी टिपण्याचा आटोकाट केला प्रयत्न. काही यश लाभत नाही. तो माघारी परतलाय. त्याला प्रत्युत्तर करतोय तो केशी संघाचा 3 नंबरची जर्सी चढाईपटू. चढाई करेल तो लाडगर संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. संत सौत खेळ चालू आहे तो गजान संघर्ष केशी विरुद्ध श्री दत्त लाडगर. दरम्यान चढाई चढाई तो आविष्कार साळवी. पंचांचा थर रेटचा इशारा असेल. चढाई करतोय तो लाडगर संघाच्या क्षेत्ररक्षणात. सुरेख चढाई मंडळाची पाय केली चढाई लात मारून गडी बाद करण्याचा आटोकाट केला प्रयत्न. सहजरित्या एक खेळाडू बाद करून तो माघारी परतलाय. त्याला प्रत्युत्तर करतोय तो लाडगर संघ चढाईपटू. पंचांचा थर रेटचा इशारा असेल. त्याची साखळी पकडते चढाईपटू बाद होतोय. स्वाभिमानी युवक मंडळ जालगाव आयोजित भव्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आजचा हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी चालू असलेला हा दुसरा फेरीतील सामना होते. गुणफलक आहे केशी 21 लाडगर 2. चढाईची मान घेतोय तो लाडगर संघाचा राज. चढाई करतो तो केशी संघाच्या क्षेत्ररक्षणात. सुरेख चढाई आणि त्याला सुरेख कशी तेवढा पकडतोय. चढाईपटू बाद होतोय. गुण जाईल तो केशीच्या खात्यामध्ये. त्याला प्रतिसाद पुन्हा एकदा आविष्कार साळवी. चढाई करतो वारंवार चढाई करतोय आपल्या संघाला गुणचा टोकाट याचा प्रयत्न चालू असताना 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात संत सौदी आपले खेळीच जाऊन दिसतोय. कोणताही धोका पत्करण्यास तयार नसताना तो माघारी परततोय. त्याला प्रत्युत्तर करेल तो लाडगर संघाचा चढाईपटू.
चालू स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक आहे ते रोख रुपये 11,111 याचे पुरस्कर्ते आहेत श्री प्रकाश सकपाळ. तसेच ते आकर्षक चषक आहे त्याचे पुरस्कर्ते लाभले आहेत गजानन कांबळे. तसेच द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे ते रोख रुपये 7,777 याचे पुरस्कर्ते आहेत श्री अजिंक्य दलाडे. तसेच ते आकर्षक चषक आहे याचे पुरस्कर्ते लाभले आहेत चालगाव ग्रामपंचायत उपसरपंच सन्मान्य स्वप्नील भाटकर. तसेच तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे ते रोख रुपये 2,222 याचे पुरस्कर्ते लागले आहेत हर्षाली तांबे. त्याचे आकर्षक चषक आहे त्याचे पुरस्कर्ते आहेत शिवांश राठोड. तसेच चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे ते रोख रुपये 2,222 याचे पुरस्कर्ते आहेत कुमारी पूर्वा मोरे. तसेच आकर्षक चषक याचे पुरस्कर्ते लाभले आहेत श्री मधुकर मोरे सर. तसे या ठिकाणी उत्कृष्ट चढाईसाठी जे आकर्षक चषक आहे त्याचे पुरस्कर्ते आहेत ओम रसाळ. तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचे चषक आहे त्याचे पुरस्कर्ते लागले आहेत देवेंद्र शिंदे. तसेच आपण क्रीडा नगरी जे सामने खेळले होते त्या क्रीडा नगरीचं नामकरण केले ते भारतीय जनता पार्टी. तसेच जे प्रवेशद्वार आहे त्याचं नामकरण केले ते दापोली नगरपंचायतच्या नगरसेविका सौ साधनाताई बोत्रे. तसेच क्रीडांगण 1चं नामकरण केले ते शशांक कदम. तसेच क्रीडांगण 2चं नामकरण केले ते डॉक्टर श्री अनिल भोन. सर्वांचं मंडळाच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो. दरम्यान चढाईसाठी तो लाडकर संघाचा चढाईपटू चढाई करतो केशी संघाच्या बालेटाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात. एकाकी युद्ध मंडळी या ठिकाणी सुरेख चढाई मंडळी चिपाईने केली चढाई आणि त्याची या ठिकाणी एक सांघिक पकड होते आणि चढाईपटू बाद होतोय. 3 गुणाची भर पडते ती केशीच्या खात्यामध्ये. शेवटची 5 मिनिटे गुणफलक आहे का गजान संघर्ष केशी 28 लाडघर 2 28 28 2. यापुढे होणारा सामना असेल तो चालू सामन्यामध्ये संघ विजयी होणार आहे तो संघ आणि अमर भारत टायसोरे संघाला 3रा पुकार असेल. चालू सामन्यात विजयी संघ ग्राउंडवरती थांबणार आहे याची आपण नोंद घ्यायची. अमर भारत टायसोरे संघाला 3रा पुकार असेल. चालू सामना संपताच जो विजयी संघ असेल तो ग्राउंडवरती थांबणार आहे याची नोंद घ्या. बोनस गुण मिळतो तो लाडकरच्या खात्यामध्ये 1 पॉईंट मिळतो केशीच्या खात्यामध्ये सुद्धा. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. चालू सामन्यामध्ये संघ विजय होणार आहे तो अर्थातच सेमीमध्ये दाखल होणारा संघ असेल त्याची लढत होईल ती अमर भारत टायसोरे संघाशी. चालू संघ पराजित होईल त्या संघाने सुद्धा ग्राउंडवरती थांबायचं आहे. माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत अक्षय कृषी संजीवनी व अक्षय प्रतिष्ठान दापोली यांच्याकडून आपल्याला रोप वाटप आहे. मंडळाचं उद्दिष्ट असेल की जो संघ पराभूत होतो तो नाराज न होता त्यांना मंडळाच्या वतीने एक रोप प्रत्येक खेळाडूला भेट देण्यात येईल. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. अमर भारत टायसोरे आपल्याला 3रा आणि अंतिम पुकार असेल. चालू सामन्यात संघ विजय होणार आहे तो ग्राउंडवरती थांबणार आहे याची आपण नोंद घ्या. संघ व्यवस्थापक सहयोग लाले आपल्याला विनंती आहे की आपले खेळाडू तयार ठेवायचे. माजी पोलीस पाटील सन्मान्य देवेंद्रजी शिंदे यांचा सत्कार करतील मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय वाडकर साहेब यांना विनंती करतो की माजी पोलीस पाटील शिंदे साहेब यांचा सत्कार करायचा आहे. चालू सामन्यामध्ये जो संघ विजय होणार आहे तो त्याची लढत होईल ती सेमीसाठी अर्थात अमर भारत टायसोरे संघाशी. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. माझी वसुंधरा अभियान अंतर्गत रोप वाटप.
अमरभर टासरे तुम्हाला तिसरा आणि अंतिम पुकार असेल. आपण ग्राउंडच्या दिशेने चला. सामना संपला, शेवटचा 1 मिनिट. दमला तो. चालू सामन्यामध्ये जो संघ विजय होणार आहे तो अर्थातच सेमीफायनल साठी अमर भारत टासर संघाशी लढत घेणार आहे. अमर भारत टासर संघाला विनंती असेल की जो संघ विजय होणार आहे तो ग्राउंडवरतीच थांबणार आहे, याची नोंद घ्या. संघनायक, संघ व्यवस्थापक आपल्याला विनंती आहे की आपले खेळाडू मैदानाच्या दिशेने चला. तो संघ पराजित होणार आहे त्या संघाला विनंती आपण इथे थांबायचंय. माजी सरपंच शिंदे साहेब यांच्या हस्ते रोप वाटप होणार आहे. सामना संपतो. चालू सामन्यामध्ये गजान संघर्ष केशी संघ हा सेमीफायनलसाठी दाखल होतोय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच लाडगर संघाला विनंती करतो की